मला कधी राजकारणात दिसली नाही किंवा कुठलं सोशल वर्क करताना दिसली नाही. तिला अचानक राजकारणात का आणलं? त्यांनी सांगितलं नाही, गुलाब काकाकडे लय माल आलाय. या एकाही कुटुंबाच्या व्यक्तीवरती आरक्षण टाकून दिलं नाही. यावेळेला काय करायचंय? काल समोरचे उमेदवार त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडायला माजी मंत्री होते. इथले कमी पडती म्हणून भोसरीचे आमदार आले होते आणि त्यांच्या बरोबर लोक जमायची नाही म्हणून तालुक्यातले भाजपचे लोक बोलवले. सांगितलं प्रदेशाध्यक्ष येत आहेत. आबोली ताईला घेरण्याकरता वडगावचे, तालुक्याचे, हवेलीचे, प्रदेशचे नेते आले. ही जर शोकांतिका या भाजपच्या मंडळींवरती आली असेल तर हे दुर्दैव आहे. तुम्ही कामं केली, कामं करणार हे जर सांगताय तर तुमच्या हिमतीवर सांगायचं. तसं सुनील शेळके सांगतो, अजित दादांच्या नेतृत्वात या वडगावला 150 कोटी रुपयाचा निधी आणला. पुढच्या 5 वर्षात 150 कोटीचा निधी आणला. तुम्ही कुणाला घेऊन आला? प्रदेशात आमच्या छोट्याशा गावात आणि सांगतायत प्रदेशाध्यक्षांच्या कानात भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला. कुठला भ्रष्टाचार झाला यादी तरी द्या. कुठं आहे का यादी? यादी द्या. अरे भाजपच्या नेते मंडळींना मला हे सांगायचंय, हा मयूर दादा, ही आबोली ताई नगराध्यक्ष पदाला 5 वर्षापूर्वी उभी होती. जमीन इकली, जमीन इकली. हा, त्यांनी जमिनी खरेदी केल्या. 5 वर्ष घरदार सोडलं, संसार सोडलाय आणि 5 वर्ष जनतेच्या करता पायाला भिंगरी लावून प्रत्येकाच्या घरादारापर्यंत योजना पोहोचवल्या. प्रत्येकाच्या सुखादुःखात उभे राहिले आणि आज आमच्या आबोलीताईला घ्यायला तुम्ही प्रदेशची माणसं आणली. 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मयूरदादांनी काय काम केलं, किती निधी आणला, याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो. निधी तर दिलाच, पण गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाकरता सुद्धा खिशातली पदरमोड करून शिक्षणाच्या फी भरलेला हा मयूरदादा आहे. कुणाच्या आरोग्याकरता अडचण आली, कुणाला उपचाराला मदत लागली तर त्या उपचाराकरता पैसे देणारा हा मयूरदादा आहे. कुणाला देवदर्शनाला जायचं असेल, कुणाला गड किल्ले पाहिजे असतील तर पदरमोड करून खर्च करून त्यांचा आनंद देणारा हा मयूरदादा आहे. आणि सांगतात काय कामं केली, आम्ही खूप चांगली कामं करू. काय कामं करणार हे तरी सांगा. काय कामं करणार? शहरातली पाणी योजना पाहिजे मागच्या वर्षभरापासून तुम्ही फॉलोअप केला. मागच्या 6 महिन्यापूर्वी या शहरातली 42 कोटी रुपयाची पाणी योजना मंजूर केली आणि आज प्रत्यक्षात त्याचं काम देखील सुरू आहे. वडगावच्या जनतेला, माझ्या आया बहिणीला सांगतो, 1 वर्षाच्या आत तुमच्या दारात 24 तास पाणी एवढी व्यवस्था आपण करून ठेवली आहे. म्हणलं ही मृणाल ताई मला कधी राजकारणात दिसली नाही किंवा कुठलं सोशल वर्क करताना दिसली नाही. तिला अचानक राजकारणात का आणलं? म्हणलं मला काय गणित समजेना. ती ताई आहे, आपली भगिनी आहे बिचारी, तिला मी नाव ठेवतो असं मनात कुणी गैरसमज करू नका. पण ती कधी राजकारणात किंवा समाजकार्यात नव्हती, पण तिला राजकारणात अचानकपणे काय यांनी उतरवलं. ती ऍडव्होकेट आहे, तिचा पेशा वेगळा आहे, परंतु ती राजकारणात येत असली तरी तिचं स्वागत आहे. पण अचानक का? भाजपच्या एका माझ्या सहकार्याला विचारलं, त्यांनी सांगितलं नाही, गुलाब काकाकडे लय माल आलाय. हा, शाळेत कुठे म्हणजे गुलाब काकाकडे लय माल आलाय आणि मग होऊ दे खर्च. 10,000 गेले तरी आम्ही खर्चत नाही म्हणले. म्हणजे मला पाचवी पाठवा, तुम्ही पाचवी बाकी तुम्ही बघू. पैसे बघून जर उमेदवाऱ्या भाजपच्या मंडळीत द्यायला लागल्या असतील तर या शहराचं विजन तुमच्या डोक्यात काय
हे सुद्धा आता सर्वसामान्य जनतेला कळायला लागलेलं आहे. गुलाब काका, तुम्ही सुद्धा या शहरात आणि तालुक्यात सभापती म्हणून आणि ज्या वेळेला विकास कामाच्या मुद्द्यावरती काही मंडळी जर राजकारण करून पाहत असतील आणि आरोप करत असतील, सांगितलं टीपी, वडगावचा टीपी झाला, त्या टीपी मध्ये घोटाळा झाला, त्या टीपीत लोकांवरती अन्याय केले. भारतीय जनता पक्षाचा गणेशराव बेगडेच्या जागेवरती आरक्षण होतं, या सुनील शेळकेने काढून दिलं. तिथे राजकारण नाही केलं. भोसलेंच्या कुटुंबावरती आरक्षण होतं, ते मी काढून दिलं. त्यानंतर माळसकर कुटुंबातल्या सुद्धा काही शेती जमिनीवरती आरक्षण होती, काही रोड होते, ते देखील काढून दिले. मयूरदादाने सांगितलं, अण्णा टीपी होताना काही अधिकारी आमचं ऐकत नाही, आम्हाला दाखवित नाही, तुम्ही याच्यात लक्ष घाला. मी स्वतः लक्ष घालून माझ्या स्थानिक माळसकर असतील, ढोरे असतील, कुड्या असतील, पवरे असतील, चव्हाण असतील, भोसले असतील, भेगडे असतील, भिलारे असतील, या एकाही कुटुंबाच्या व्यक्तीवरती आरक्षण टाकून दिलं नाही. ही नैतिकता जपली. 3 वर्षाकरता हे 17च्या 17 उमेदवार आपण विजय करा. 3 वर्षात जर तुमची कामं पूर्ण केली नाही, तर सुनील शेळके परत आमदारकीला उभा राहिला तर मतही मागायला येणार नाही. ओपन खुलं आपलं सांगणं, काम करतो मत द्या. काम नाही केलं घराच्या बाहेर ठेवा. आमच्याकडे येऊ नको तू. जाहीरपणे काम केलं तर आशीर्वाद रूपी फक्त एक मत मागितलं, एक मला द्या आणि एक माझ्या 17 उमेदवारांना द्या. 5 वर्षात तुमच्याकडे 2 वेळा फक्त हात पसरले, पण पुढच्या 5 वर्षाकरता काम करत असताना मी पुढचे 3 वर्ष मागितले. 3 वर्षांतर मला द्यायचे मत मागायला. आणि त्यावेळेला तुमची कामं पूर्ण नाही केली तर तुम्ही जे सांगाल ते मला मान्य आहे. पण आपण कामांच्या जोरावरती, विकासाच्या जोरावरती, मुद्द्यावरती जर ही निवडणूक लढत असू तर आपल्याला ही वडगावकर जनता देखील साथ दिल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही 17च्या 17 उमेदवार प्रचाराच्या माध्यमातून फिरताय. काही अपप्रचार केला जातो, काही अफवा पसरवण्याचं काम केलं जातं. कुणी अफवा पसरवतील कशाही पद्धतीचा विश्वास न ठेवता घड्याळ हाच आपला उमेदवार आणि घड्याळासमोरचे जे उमेदवार विजय होतील त्या प्रभागाची, त्या वार्डाची जबाबदारी या सुनील शेळकेची असेल, हे जाहीरपणे या ठिकाणी नमूद करतो. आणि वडगावकरांना दुसरंही सांगतो, मागच्या महिन्यात दिवाळी झाली, आता डबल दिवाळी करायची आपल्याला. 10,000 येतील, 5,000 येतील, काय येतील ते घ्या. मी आजपर्यंत लक्ष्मीला कधीच नाही म्हणतो. त्यामुळे लक्ष्मी आनंदाने घ्या. तुम्ही त्यांच्या दारात गेलेत का, जाणार आहेत का, ते तुमच्या दारात येणार आहेत. तू देतोय, आम्ही घेतोय. आम्ही तुला काय नाही म्हणणार नाही, कारण तू आपलाच आहे. पण मग कुणाला देणार आहे ते विचारायचं नाही. आपली डबल दिवाळी 2 तारखेला परत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.